रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आपल्या देशात लोकपरंपरेला फार महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वीच्या काळापासून सण उत्सवांबरोबरच विविध लोकपरंपरा देखील पाळल्या जातात. भजन, अभंग, कीर्तन या त्यातीलच लोकपरंपरा सादर करण्याच्या पद्धती आहेत. पुराणानुसार एकदा उद्धवाने भगवंताला विचारलं, हे माधवा, मनुष्याचं अंतिम ध्येय काय आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यानं नेमकं काय करावं? यावर भगवंतानी स्मित हास्य केलं आणि ते उत्तरले, आनंद मिळवणं आणि तो प्राप्त करण्यासाठी आनंदी राहणं हेच मनुष्याचं अंतिम ध्येय आहे. आणि तो कसा मिळवावा हे विचारशील तर माझ्या लीलांचं वर्णन नृत्य, नाट्य, संगीत याद्वारे करून त्यात सर्वांनी सहभागी होऊन तल्लीन होऊन मिळवता येईल. भगवंताचा हाच विचार मनात ठेवून वर्षानुवर्ष आपल्या या लोकपरंपरा टिकून आहेत. चला तर माऊली, आपण आपल्या याच लोकपरंपरा जपूया. सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. श्रोते हो, गुरु आणि शिष्य यांचं नातं ही आपल्याकडे चालत आलेली परंपरा अत्यंत अवर्णनीय अशी आहे. गुरु सेवे धरिली आजी कुस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. गुरु सेवेत धरिली आजी कुस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. काळासी पदी तुडविले, संसारा सहजी बुडविले. गुरु पायी केली वस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. गुरुच्या सान्निध्यात राहिल्यानंतर प्रेमाची मस्ती चढत जाते आणि समर्पणाचा भाव, त्यागाची भूमिका सातत्यानं मनामध्ये अवतीर्ण होत जाते. आणि म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये, म्हणजे अगदी ज्ञानदेवी तुम्ही उघडून बघितली तिथपासून तर जे जे म्हणून धार्मिक ग्रंथ, उपदेशपर ग्रंथ या भूमीवर निर्माण झाले, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये गुरुला नमन केलेलं आपल्याला दिसतं. गुरुचं नमन, गुरुचं वंदन ही आपल्याकडची परंपरा होऊन बसली. याचं कारणच हे आहे की जिथे पवित्रता आहे, जिथे अध्यात्म आहे, जिथे शिकण्याची भूमिका आहे आणि समर्पणाची भावना आहे, त्या प्रत्येक ठिकाणी गुरुला वंदन करण्याची आपली रीत आहे. आजही आपण गुरुला वंदन करणार आहोत, पण तत्पूर्वी त्याला आमंत्रित करूया आणि मग पूजन, अर्चन, वंदन या सर्व विषयांनी त्याला नमन करूया. याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया. आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया. याहो याहो गुरुराया, याहो 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 गुरुराया. मी मंदिर मठात गेलो, मी मंदिर मठात गेलो, अनुरानी बनी मी फिरलो. मी मंदिर मठात गेलो, अनुरानी बनी मी फिरलो. रूप तुझे पहाया, रूप
रूप तुझे पहाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो या हो गुरुराया मी गिरिकंदरी गेलो मी गिरिकंदरी गेलो मी गिरिकंदरी गेलो गंगा किनारी आलो मी गिरिकंदरी गेलो गंगा किनारी आलो चरण तुझे धुवाया चरण तुझे धुवाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो या हो गुरुराया तुम्हा शोधुनी देह थकला तुम्हा शोधुनी देह थकला जीव भेटी व्याकुळ झाला तुम्हा शोधुनी देह थकला जीव भेटी व्याकुळ झाला तुम्ही गेले कोठे रहाया तुम्ही गेले कोठे रहाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो गुरुराया मी चालूनी चालूनी थकलो मी चालूनी चालूनी थकलो मी कुठे कुठे हा फिरलो मी चालूनी चालूनी थकलो मी कुठे कुठे हा फिरलो तुम्हासी शोधाया तुम्हासी शोधाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो या हो गुरुराया आशीष मजला द्याया आशीष मजला द्याया आशीष मजला द्याया या हो गुरुराया या हो या हो गुरुराया या हो या हो गुरुराया रामकृष्ण हरी माऊली. जो जीव जन्माला आला तो सतत काहीतरी चुका करत असतो आणि या चुकांची माफी तो कोणाकडे तरी मागत असतो. कधी आईवडिलांची माफी मागतो, कधी भावाची, कधी बहिणीची, कधी मित्रांची. आणि ज्या वेळेला त्याला असं वाटतं की आपल्याला आता ही कोणीच माफ करू शकत नाही, आपल्याकडनं अक्षम्य असा अपराध झालेला आहे, त्यावेळेला तो साक्षात परमेश्वराकडे क्षमा याचना करत असतो आणि त्याच्याकडे माफीचं दान मागत असतो. तर तो परमात्मा उदार आहे, त्यानेच आपल्याला घडवलाय आणि मग तो तुम्हाला माफी द्यायला अजिबात मागे पुढे पाहत नाही. त्याचं म्हणणं एकच असतं की तू सच्च्या मनाने माझ्यापर्यंत ये. पण गंमत काय होते माहिती का, आपण तरुणपणी बालपणी कधीच त्याची आठवण काढत नाही. बालपण हे आपलं कायम खेळण्यात जातं, बागडण्यात जातं, मजा मस्ती करण्यात जातं आणि तरुणपण मात्र संसारात जातं, ऐहिक सुखांकडे जातं. ज्या वेळेला आपण उतार वयात जातो, अनेक व्याधी आपल्याला ग्रासतात, त्यावेळेला आपल्याला देवाची आठवण होते आणि मग आपण देवाकडे मागत असतो की देवा मला क्षमा कर, माझ्याकडनं काही चुका झाल्या. अशा वेळेला कवी दत्ता पाटील लिहून जातात
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. ऐकूया ही पुढची रचना. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजाण. बालपणी होते माझे मन हे अजाण. तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान. गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान. वृद्धपण येता आली जागती महान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. पतितांना पावन करीते दया तुझी थोर. पतितांना पावन करीते दया तुझी थोर. भीक मागतो मी चरणी अपराधी घोर. अपराधी घोर. क्षमा करी बा विठ्ठला. क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला. अंगी नाही त्राण. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. 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 रामकृष्ण हरी माऊली. भगवत भेटीची अनामिक ओढ प्रत्येक भक्ताला भगवंताकडे घेऊन जात असते. त्या ओढीनं तो भगवंताकडे जात असतो आणि त्या भक्ताला भगवंत आणि तो भक्त यामध्ये दुसरं काहीच दिसत नाही. फक्त त्याच्या नेत्रांमध्ये भगवंताची ती विराट रूपाची मूर्ती साकारत असते. आणि म्हणून
भक्त हा भगवंताकडे ओढला जातो. कधी कधी तो त्या भेटीसाठी एवढा कासावीस होतो, त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटतात, स्वतःला विसरून जातो, देहभान विसरून तो भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. आणि हीच अनामिक ओढ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या रचनेमध्ये सांगितलेली आहेत. ऐकूया पुढील रचना. भेटीचे आवडी उता वीण मन लागले से ध्यान ध्यान जीवी जीव भेटीचे आवडी उता वीण मन भेटीचे आवडी उता वीण मन लागले से धन जीवी जीवा लागले से ध्यान जीवी जीवा जीवी जीवा भेटीचे आवडी उता वीण मन आतावडीचा पुरवावा सोहळा आतावडीचा पुरवावा सोहळा येऊनी गोपाळा येऊनी गोपाळा येऊनी गोपाळा क्षेम देई भेटीचे आवडी उता वीण मन नेत्र उन्मिळत राहिले ताठस्ती नेत्र उन्मिळत राहिले ताठस्ती गंगाश्रुपाती गंगाश्रुपाती वाहवली गंगाश्रुपाती वाहवली भेटीचे आवडी उता वीण मन
असाच पणा मुळींच्या वचना मुळींच्या वचना आपुलिया मुळींच्या वचना आपुलिया भेटीचे आवडी होता विडमन भेटीचे आवडी होता विडमन लागले से ध्यान जीवे जीवा लागले से ध्यान जीवे जीवा भेटीचे आवडी होता विडमन भेटीचे आवडी होता विडमन भेटीचे आवडी होता विडमन होता विडमन होता विडमन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव मौली ज्ञानोबराय यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रारंभ करत असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा दुसऱ्या ओवीमध्ये देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू किंवा सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी या सर्व व्याख्या करत असताना आपल्या गुरुच्या प्रती असणारी जी श्रद्धा आहे जी भावना आहे त्या भावनेतून पूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ समजल्यानंतर प्रत्येक जीवाला एका विशिष्ट अशा राज्यकर्त्या कृपाकर्त्या शुद्ध चरित्राच्या प्रभू श्रीरामांची आठवण येते. हे प्रभू श्रीराम दैवत जे असं आहे की पूर्ण अवतारामध्ये भारतीय संस्कृतीला एक योग्य प्रकारची दिशा देणार. म्हणून जर जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ करायचा असेल तर प्रभू रामचंद्राचं रामायण ग्रंथाचं अध्ययन होणं गरजेचं आहे. तो ग्रंथ ऐकणं गरजेचं आहे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र समजतील त्यावेळेस मर्यादा येतील. मर्यादा आल्या की तुमच्या कक्षा बांधल्या जातील, क्षितिज बांधली जातील आणि एका कक्षेमध्ये राहिलात की वासनेच्या आहारी जाणार नाही, कुठल्याही प्रकारची स्वैरता अंतकरणात येणार नाही. म्हणून आपल्या जीवनाला प्रारंभ जर करायचा असेल तर पहिल्यांदा आपण बंधनात येणं गरजेचं आहे. आणि हे बंधन केवळ आणि केवळ संतांच्या मताचं असावं. मायेच्या बंधनाला तोडून प्रभू रामचंद्राच्या चरित्रामधील बंधनाला ज्या वेळेस मनुष्य आलंगित करतो त्यावेळेस त्याचं जीवन निश्चितपणानं योग्य ठरतं. म्हणून समर्थ रामदासांनी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ह्या अभंगाची रचना केली. त्याच अभंगावरती आपण आता एक सुंदर स्वराविष्कार ऐकूया. आरंभी वदन आरंभी वदन आरंभी वदन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.
अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापक्षय. उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय. उच्चारिता राम होय पापक्षय. पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय. पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापिया नठवे पापिया नठवे पापिया नठवे पापिया नठवे. काही केला आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. काही केला तुझे मन पालटेना मन पालटेना. काही केला तुझे काही केला तुझे मन पालटेना. मन पालटेना. काही केला तुझे मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना. दास म्हणे जना दास म्हणे जना. सावधान आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची कादा भक्ताची कादा कादा भक्ताची कादा भक्ताची कादा. पावतसे आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. आरंभी बंदीन आरंभी बंदीन आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. संतांनी ज्याप्रमाणे विठ्ठलाचं वर्णन केलं, ईश्वराचं वर्णन केलं आणि त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग, हा कसा आणि कुठून जातो हेही सांगितलं.
तसंच ते आधुनिक काळामध्ये आधुनिक कवींनीही सांगण्याचा, वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. तुला गुह्य सांगून गीता भवानी, गमे त्वच्चरित्रात आली गुणा. जिथे ठेविला हस्तवा पाद तुगा, तिथे दीपिका स्वस्तिकांच्या खुणा. असं म्हणणारे बाभू बोरकर यांनी तर सौंदर्य, लावण्य, ईश्वर या सगळ्याची एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांना दिसलेल्या ईश्वराला साक्ष ठेवून भावना व्यक्त केलेली आहे. असे बाभू बोरकर ज्यावेळी निसर्गाकडे पाहत त्याचं रूप रेखाटत जातात, निसर्गाकडून मानवाच्या अंतःकरणाकडे येतात, तेव्हा त्याचं रूप जे रेखाटत जातात, त्याचे जे विभ्रम आहेत ते फारच वेगळे आणि तुम्हाला भुलवून टाकणारे आहेत. ती शब्दकळा, ती रसनिष्पत्ती, तो सगळा भाव, हे सगळं सांगता सांगता बोरकर तुम्हाला स्वतःकडे ओढून घेतात आणि एक वेगळीच अध्यात्माची अनुभूती हा कवी देत राहतो. तव नयनांचे दल हलले ग, ही वरवर वाटणारी प्रेमकविता जशी जशी आपण ऐकत जातो तसं त्यातल्या लावण्यामध्येच आपण शिरत जातो. तेच बाभू बोरकर त्या अनंताला जेव्हा तुला कोण पाहू शकेल असा प्रश्न विचारतात स्वतःला, त्यावेळी त्या अनंताचं आणि त्यांचं आत्मतत्व जे आहे ते एकाच पातळीवर जात राहतं. आणि मग त्या अनंताला कोण पाहू शकेल? तो कोण आहे? तो अनंत आहे, तो श्रीकांत आहे, तो श्रीपाद आहे. ही सगळी त्याची जी रूपं आहेत त्या रूपांमधला आठव, त्या रूपांचं स्मरण हे या गीतातून, या रचनेतून बोरकर आपल्याला करून देतात. अनंता तुला कोण पाहू शकेल? 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 तुला गातसा वेद झाले मुके, मती मंद अंधा जसा तू दिसेल. मती मंद अंता जसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला वते. अनंता तुला कोण पाहू शकेल? अनंता तुला तुझा ठाव कोठे? तुझा ठाव कोठे? कळेना तरी तुझा ठाव कोठे? कळेना तरी गमे माणसा चातुरी माधुरी. गमे माणसा चातुरी माधुरी. तरुवल्लरी ना
से तुम्हा निर्मिता देव कोठे असे अनंता तुला कोण पाहू शकेल अनंता तुला. तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला, तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला. कृती गावया रे कळे ना मला, कृती गावया रे कळे ना मला. भुकी बालका माय देवा चुके तया पाजुनी कोण तोषू शकेल अनंता तुला कोण पाहू शकेल अनंता तुला. नवी भाव पुष्पे तुला वाहिली, नवी भाव पुष्पे तुला वाहिली, नवी भाव पुष्पे नवी भाव पुष्पे तुला वाहिली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली. तुझा पद्मपत्रावरीती स्थिरो प्रभो कल्पना जल्पना त्याहरो अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा वेद झाले मुके हे अनंता तुला अनंता तुला अनंता तुला. माऊली, लोकपरंपरा काय असते, तिचे प्रकार काय असतात, भजन ह्या लोकपरंपरेचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण स्वतः अभ्यास करायला हवा. निखळ आनंद काय असतो हे या माध्यमातून आपल्याला नक्कीच समजू शकेल आणि याची मला खात्री देखील वाटते. आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर, अर्थातच आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.